नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्या बरोबर शेअर करते. आणि आज सुद्धा की नाही आणखीन एक रेसिपी कोकणातली पारंपरिक तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर सध्या की नाही आंबा, काजू, फणस ह्याचा सीझन चालू आहे आणि बरीच अशी फळं आहेत जी कोकणामध्ये आता ह्या सीझन मध्ये असतात. तर त्याच्यातलाच एक प्रकार आहे अ, ज्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अतिशय सोपी आणि अतिशय कमी वेळात तयार होणारी अशी ही डिश आहे. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची भाजी. आणि ह्याच्यापूर्वी तर मी 2-3 वेळेस खाऊन झालेली आहे. पण मी ना पहिल्यांदाच ही ट्राय करते कारण स्वतः मी बनवतच नाही. मम्मा बनवते त्याच्यामुळे मला बनवायचा कधी प्रश्न आला नाही. तीच बनवून पाठवून देते मला. पण आज मला स्वतःलाच ट्राय करायची होती तर त्याच्यासाठी तिने मी ती बनवली होती आणि खूप छान मला पहिल्यांदाच जमली. तर मग म्हटलं ती रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करायची. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि आमच्या इथलं वातावरण सुद्धा खूप छान होतं आणि वारा सुद्धा होता, अगदीच गरम होत नव्हतं. मी आजची जी डिश आहे की नाही ती चुलीवरतीच बनवलेली होती, कच्च्या फणसाची भाजी. आणि अलीकडे काय होतं माहिती आहे, आठवडाभर सकाळी खूप छान असं कडकडीत ऊन पडतं, त्याच्यामुळे वाळवणीचे वगैरे जे पदार्थ आहेत ते होऊन जातात. पण दुपारनंतर मात्र की नाही अतिशय एकदम वादळ वाऱ्यासारखं सगळीकडे असतं आणि वातावरण आणि थोडीशी मळब पण असते. तर त्याच्यामुळे की नाही जी वाळवणीची वगैरे जी कामं आहेत, साठवणीचे जे पदार्थ आहेत ते सकाळच्याच वेळेत करून घेतले तर ते होतात. नाहीतर मग आता काही सध्या करायला मिळत नाहीत कारण वातावरण पण नसतं तसं एकदम कडकडीत असं ऊन नसतं दुपार नंतर आणि मग त्याच्यामध्ये ते खराब पण होऊन जातात. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेत जेवढं होईल तेवढं करून घ्यायचं. आणि चला आता की नाही भाजीसाठी काय काय तयारी लागते ते मी तुम्हाला सांगते. तर मी इथे की नाही खोबऱ्याचं कच्चं वाटण घालून भाजी बनवणार आहे. तर काही ठिकाणी वाटण घालतात सुद्धा आणि काही ठिकाणी नुसतं खोबरं जे आहे ना ते वरूनच शिवरून सुद्धा टाकतात. तर वाटणासाठी की नाही मी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक आल्याचा तुकडा छोटासा, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकून ते मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्याच्यानंतर फणस जो आपण फोडून घेतलेला आहे ना, फणस फोडताना पहिल्यांदाच हाताला तेल लावलं व्यवस्थित, म्हणजे त्याचा डिंक कुठेही लागत नाही हाताला. आणि मग साफ करताना गरे जेव्हा आपण साफ करतो ना त्यावेळेस कंठाळा पण येत नाही, पटापट होऊन जातं ते काम. त्याच्यामुळे सुरुवातीलाच तेल लावून घ्यायचं. अगदी सुरीने कापत असतो फणस तर मग सुरीला सुद्धा, कोयत्याला असेल तर कोयत्याला सुद्धा तेल व्यवस्थित लावून घेतलं म्हणजे डिंक सगळीकडे व्हायचा प्रश्न येत नाही. त्याच्यानंतर त्याच्या बिया ज्या आहेत ना त्या वेगळ्या काढून घेतल्या होत्या मी आणि गरे जे आहेत ते वेगळे साफ केले होते. म्हणजे बिया ज्या आहेत त्या थोड्या कडक असतात त्याच्यामुळे त्या शिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे म्हणून मी हे वेगवेगळं असं काढून घेतलेलं आहे. लसूण वाटणामध्ये मी टाकला नव्हता, त्याच्यामुळे तो वेगळा ठेचून घ्यायचा आणि तो फोडणीमध्ये टाकायचं. तर लसणीची आणि राईची फोडणी करून घ्यायची आपल्याला त्याच्यासाठी. ही फणसाची भाजी ना कोकणामध्ये शक्यतो नाश्त्यासाठी बनवली जाते सकाळच्या. आणि मग फणसाची भाजी खाल्ल्यानंतर पोट एकदम गच्च भरलेलं असतं, त्याच्यामुळे कोणत्याही नाश्त्याची वेगळी अशी आठवण येत नाही. तर चला रेसिपी पाहूयात. अतिशय सोपी आहे आणि पाहिल्यानंतर एकदा तरी नक्की ट्राय करून सुद्धा पहा ही रेसिपी. हे गरे आहेत आणि ते पहिल्यांदा स्वच्छ व्यवस्थित असे धुवून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर ज्या आपण बिया काढून घेतल्यात ना फणसाच्या त्या सुद्धा स्वच्छ धुवून घेऊया. म्हणजे बिया मी अखंड ठेवलेल्या नाहीयेत,
खलबत्त्यामध्ये थोडंसं असं त्याच्यावरती खलबत्ता हे करून घेणे, त्याची सालं काढताना त्याचे 2-3 भाग झालेले आहेत. इथे तेलाची फोडणी करायची आहे. अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये राई टाकून घ्यायची. राई थोडीशी तडतडली का मग त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा. परतवून घ्यायचे आणि मग लसूण थोडीशी तांबूस रंगाची झाली का मग त्याच्यामध्ये बाकीचे फोडणीचं साहित्य जे आहे ते टाकून घ्यायचे. इथे कढीपत्ता टाकून घेते. त्याच्यानंतर हिंग. त्याच्यानंतर हे वाटण आपण जे मिक्सर मधून फिरून घेतलेलं आहे ते, आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेते आणि एवढंच पाण्यामध्ये ही भाजी पूर्ण आपण शिजवून घेणार आहोत. फणसाच्या भाजीसाठी की नाही एकतर कच्चा फणस घेतो आपण आणि तो खूप छान मऊसूत असा शिजतो सुद्धा. खूप कमी वेळामध्ये शिजतो, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ या भाजीला लागत नाही. त्याच्यानंतर त्या वाटणावरती बिया टाकून घेतलेल्या आहेत आणि मग त्याच्यावरती जे गरे आहेत की नाही साफ करून घेतलेले ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि भाजी खूप वाटते, म्हणजे पातेल्याच्या बाहेर पर्यंत भरलेली आहे, पण तरीही ती शिजली की नाही का एकदम आळून जाते आणि मग ती भांड्यामध्ये अगदी व्यवस्थित फिट येते. तर त्याच्यावरती मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अजिबात न ढवळता तसेच ते थर जसे आहेत ना तसेच झाकण लावून त्याला वाफ काढून घ्यायची. एक थोडा वेळ वाफ आली की नाही असं वाटलं, एक वाफ आली म्हणून त्या भाजीला का मग नंतर ती व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायची. म्हणजे जे वाटण आहे ना ते छान वारा सुटलाय बघा. तर ते वाटण आहे ना ते मग व्यवस्थित असं सगळ्या भाजीला एकसारखं लावून घ्यायचं आपल्याला. आज माझ्याकडे बराच निवांत वेळ होता आणि ही भाजी करायची, म्हणजे भाजी करायला वेळ लागत नाही तर ती भाजी साफ करायला जास्त वेळ लागतो. जास्त म्हणजे खूपच वेळ लागतो फणस साफ करायला. त्याच्यामुळे शक्यतो हे खूप असं लवकर लवकर करायला घेतलं ना म्हणजे दुपारपर्यंत सगळं आवरून तयारी करता येते. इथे जी भाजी आहे ती व्यवस्थित एकसारखी करून घेते आणि जो आपण मसाला बनवलेला होता म्हणजे वाटण जे आपण त्याच्यामध्ये टाकलेलं होतं ते अगदीच तळाला होतं, तर ते व्यवस्थित एकसारखं सगळ्या गऱ्यांना वगैरे लावून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घ्यायची. जसं मी मगाशी म्हटलं ही भाजी अगदीच पटकन शिजते, त्याच्यामुळे फार काय वेळ लागत नाही. एक वाफ काढली का खूप छान अशी भाजी मिळते त्याच्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये मी पाणी सुद्धा जास्त वापरलेलं नाही, फक्त जे वाटण आहे त्या वाटणामध्ये अगदी थोडस 1-2-3 चमचे होईल एवढंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि भाजी खूप छान अशी शिजलेली आपली. वरून कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. आणि काही ठिकाणी की नाही ह्या भाजीमध्ये वाटण टाकतात, तर काही ठिकाणी नुसतं खोबरं शिवरून सुद्धा वरून टाकतात भाजी शिजल्यानंतर, ती सुद्धा खूप छान चव लागते. पण मला ही अशी आवडते बनवलेली आणि त्याच्यामुळे मी ते वाटण वगैरे करून भाजी बनवलेली आहे. तर एकदा या पद्धतीने ही भाजी नक्की 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 ट्राय करून बघा. अतिशय कमी वेळात तयार होऊन जाते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर and subscribe.